नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत आपला आवाज. आता आपण श्री अंबिका माता मंदिराच्या परिसरामध्ये आहोत. खरं तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातलं हे एक सगळ्यात महत्वाचं गाव म्हणजे वरुडे गाव आहे. आणि याच वरुडे गावातील काही ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहे, ज्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. साहेब, आपलं नाव काय? मी राजाराम भोसले. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, तर कशा पद्धतीचं वातावरण आहे वरुडे गावामध्ये? या ठिकाणी ज्योतिताई मानसिंगभाई पाचुनकर यांचं पूर्णतः वातावरण आहे. काय काय विकास कामं झाली आहेत गावामध्ये? काय काय बाकी आहेत? विकास काम म्हटलं तर वळसे पाटलाच्या माध्यमातून आणि मानसिंगभाई पाचुनकर पाटील आणि आमचे सरपंच आदरणीय संतोषदादा बर्णे यांच्या माध्यमातून भरपूर अशी विकास कामं झाल्यात. खरं सांगायचं म्हटलं तर मुळातलं हे आमचं गाव एकदम दुष्काळी गाव होतं, परंतु चाचकामांच्या कालव्यातून आम्हाला पाणी उचलण्याचा सोर्स नव्हता. परंतु आमचे मानसिंगभाई पाचुनकर असतील, आदरणीय वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जरी परवानगी नाही म्हटलं तरी पण काही विरोध झाला तर आम्ही आहे, तुम्ही करा. आज आमचे सर्व शेतकरी वर्ग एकदम आनंदमय वातावरणात या ठिकाणी जीवन उधार करतायत. हे तर महत्वाचं काम झालं. म्हणजे त्या माध्यमातून आमच्या शेत्या पिकायला लागल्या, आमची मुलं कुठं काय शिक्षणाला उच्च शिक्षित त्या निमित्ताने घेऊ लागली. दुसरी गोष्ट, लाईटचं काय प्रॉब्लेम असेल एक फोन केला की वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ते उपलब्ध होतात. आणि मग अर्थातच ते सर्व करीत असताना आम्ही ज्यांना देव मानतो ते असे आदरणीय संतोष दादा हे सांगतील तिकडेच आमच्या गावाचा कला असतो आणि तेच होणार, यात काय प्रॉब्लेम नाही. खर तर आपण एक सर्वसामान्य नागरिक आहेत, आपलं मत स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण स्पष्टपणे भूमिका घेत नाही तोपर्यंत चांगल्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी भेटत नाही. त्याच्यामुळे आपण भूमिका मांडणं महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता येणं गरजेचं आहे, काय वाटतं? आता खऱ्या अर्थाने जर ग्रामीण भागाचा विचार केला तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत गरज आहे. सांगायचं माध्यम असं आहे की आता आम्ही शेतकरी इतका हवालदिल झालाय, आमचं पूर्णतः कांदे गेले, सर्व गेले. बीजेपी वाल्यांना काय लागतंय, त्यांना नेमकं गिरायकांना कशा प्रकारे स्वस्त खायला मिळेल, इकडे शेतकरी मेला तरी त्यांची काय गरज नाही. त्यांचं सरकार येऊन हे पाहिलं तोपासून आमच्या कांद्याचा पार त्यांनी गोंधळ घालून टाकलाय. आता 5 रुपयाने कुणी घेत नाही. निसर्गाने अवकृपा केली. मोकार खर्च 50-50 हजार रुपये एकरी खर्च होऊन आज एकरात आम्हाला 20,000 होतात का नाही याची बरवंता नाही. कारण आजचा ऑलरेडी कांदा आमचा मार्केटला आणायला सांगतच नाही, आणूच नका म्हणतात. अशा कुठल्या बीजेपीच्या एखाद्या नेत्याने त्यांची सत्ता असू नये कांद्याबद्दल प्रश्न मांडलाय का? आम्हाला तारणारे धारणारे आता जरी 2 गट झाले असले तर पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग म्हटलं तर पवार साहेबांना मानणारा भाग आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसलाच त्याच पाठीमागे राहणार. तुमचा हा जो काही रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आहे, या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीचे कोण कोण उमेदवार उभे आहेत, काय सांगा? आता आमच्या ज्योतिताई पाचुनकर आणि नवलेताई, निर्मलाताई नवले. तुमचं हे जे वरुडे गाव आहे ते रांजणगाव पंचायत समिती गणात की कारेगाव पंचायत समिती? कारेगाव पंचायत समिती. काय काय गावामध्ये विकास काम होणं अपेक्षित आहे, काय वाटतं? आता रस्त्यांची थोडा प्रॉब्लेम आहे, पण आज या ठिकाणी एक उद्घाटन वाघाळे त्या याच्यावरती आहे, ते पूर्णतः म्हणजे मंजुरीला आहे, ते होणार आहे. शिंगरवाडीतून शाळेत मुलं येण्या जाण्याचा रस्ता खराब आहे, तो त्यांनी घेतलाय. आणि अजून थोडे ठराविक पाहिलं तर थोडे रस्ते 5 रस्ते आमचे राहिलेले ते पण पूर्ण होतील. गणेगाव वरुडे हा रस्ता अत्यंत आता खराब पद्धतीचा आहे. वरुडे हिवरे हे 2 रस्ते आम्हाला अत्यंत गरजेचे आहेत. तर ते बी संतोषदादांनी शब्द दिलाय की वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून तो आपण करून घेऊ. आमच्या त्या रस्त्यावर ऑलरेडी परवानगी अडली, पण या लाडक्या बहिणीच्या याच्यात सगळे तिकडे वळवले गेले निधी, म्हणून हे रस्ते सगळे राहिलेले. खरं सांगायचं लाडकी बहिणी आडवी आलेली. आता जे उमेदवार या ठिकाणी आहेत याच्यातले हे जे काही नेतृत्व आहे, ज्योतिबहिनी पाचुनकर असतील, मानसिंगभाई पाचुनकर आणि तुमचे सरपंच संतोष दादा, या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? जे उमेदवार उभे आहेत त्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? आता नेतृत्व पाहिलं तर आम्हाला मुळात दवाखान्याचा प्रॉब्लेम असू, मुलांचा ऍडमिशनचा असू, आम्हाला आमदार खासदार का जायची गरज नाही. येतच सर्व काय आहे आमचं.
त्यामुळं वळसे पाटील मानसिंग भैया यांच्या माध्यमातून मला पाहिजे ती कामं करून घेतात. त्यामुळं याच्यापेक्षा काही वेगळ्या नेतृत्वाची गरज नाही आम्हाला. मतदारांनी मतदान करत असताना उमेदवाराला पाहायचं, त्याचा पक्ष पाहायचा की त्यांनी केलेली विकास कामं पाहायची, नेमकं काय पाहिलं पाहिजे? पक्ष ते बघण्यापेक्षा त्यांची विकास कामच बघितली पाहिजे की बा आपल्या सर्वसामान्य जनतेच्या हाक्याला कोण होऊ देतोय. मानसिंग भयांक गेलं तर आमच्या शक्यतो कोणाला काय ते भाऊ काम प्रॉब्लेम असेल त्या पातळीवर सोडून घेतात. आता पण कुठले आमदार खासदार दीडपी सदस्य आम्हाला जायच्या वेळी येऊन दिले नाही. त्यामुळं विजय हा ज्योती वहिनीचाच असं.